पनवेल स्टेशनवरून मी डायरेक्टली इकडे आलेलो आहे पळसप्याला. पळसप्यावरून रिक्षा न भेटता मी डायरेक्ट चालत आता डीमार्टचं ई-कॉमर्स आहे तिकडे चाललो आहे. हा बघा, हा हायवे आहे, सगळं तिकडे जातो. हा 1 किलोमीटर अंतरावरती आहे. काही डीमार्टमध्ये ऑनलाईन परचेसिंग करतात, मागवतात. त्याचं एक हब आहे. त्या हबमध्ये बऱ्याचशा वस्तू डिस्ट्रीब्यूट होतात आणि त्यांचे जे डिलिव्हरी बॉयज आहेत ते डिलिव्हरी करायला निघतात. बाजूलाच इथे बघा, हा आर्यनचा मोठा प्रोजेक्ट आहे. हा बघा, दाखवतो. हा बघा, इथे खूप मोठा प्रोजेक्ट आहे आर्यन. बघा, तुम्हाला दिसेल. हा हायवे टच आहे एकदम. हे बघा, हेच ते पळसपे. आर्यनचा मोठा प्रोजेक्ट आहे. ते हा तुम्हाला पळसपे असं दिलेलं असणार आहे. पळसपे तर उलटं दिसणार तुम्हाला, कारण ॲक्च्युली मी सेल्फी टाईप व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे ते उलटं दिसतं. इथून त्याची एंट्री आहे बघा, अशी त्याची एंट्री आहे. अशा पद्धतीची बघा, अशी मोठीच्या मोठी लांबच्या लांब एंट्री आहे आणि एवढा मोठा टॉवर आहे. अशा आणि आपण चालतोय. बरेचसे मोठे मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत पळसप्याला. असा गाव निघतो. बघा, असा हा पाठीमागे जो मोठा प्रोजेक्ट दिसतोय, हा जो मोठा प्रोजेक्ट दिसतोय तो मॅरेथॉनचा आहे. हा बघा, हा गाव येतो. इथे कनेक्टिव्हिटी थोडीशी चेंज होते. इथे हा ब्रिज आहे आणि आपण ब्रिजच्या खालून चाललो आहे आणि पुढे थोड्या वेळातच आपल्याला पळसपे गाव दिसेल. हे बघा, हे नवीन नवीन प्रोजेक्ट चालू आहेत बघा. हे बघा, हे फेज 1, फेज 2, फेज 3 वगैरे असं आहे. हे बघा, मोठे प्रोजेक्ट आहे, दिसत असतील तुम्हाला. हे बघा, हे मोठे प्रोजेक्ट आहे. ॲक्च्युली सांगायचं झालं तर त्या प्रोजेक्टमध्ये बरेचसे इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी इन्व्हेस्ट केलेले दिसते. कारण एवढ्या झपाट्याने हा प्रोजेक्ट कंप्लीट होतो म्हटल्यावरती. ह्या रोडने आपण सरळ चाललो आहे. तिथे हा ब्रिज आहे. हा बघा, हा ब्रिज आहे पळसप्याचा आणि आता आपल्याला पळसपे गाव येईल. मोठं इथे हे दिसते बघा. इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय. बघा, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय. मी सेल्फी टाईप व्हिडिओ बनत असल्यामुळे ते तुम्हाला उलटं दिसत असेल. बघा, अशा पद्धतीचं आहे ते. एंट्री आहे, इथे गाव आहे.
असं चालत आहे बघा. हा एक नवीन प्रोजेक्ट आहे G+2. असे बरेच गाव आहे आता. हा इथे गाव आहे, हा पळसपे गावाला इथून गाव स्टार्ट होतो. शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे या गावामध्ये. वेडेकर सेंटर आहे ते एक मोठं इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आहे पळसप्यामध्ये. त्याचं नाव आहे PJB इंटरनॅशनल पब्लिक स्कूल. हे मेन रोडलाच आहे. हा बघा या गावातच आहे हे. मोठं इंग्लिश मिडियम आहे. बरीचशी मुलं इथं शिकत असतील. हा इथे शेवटी गाव संपतो. ब्रिज संपल्या गाव संपल्यानंतर पुढे आपण ज्यावेळी येतो त्या काही अंतरावरती आपल्याला तो हब दिसेल. चला तर मग पुढे जाऊ आपण. ब्रिज जसं संपतो तसं इथे भावना फोर्ट म्हणून दिसेल तुम्हाला. भावना फोर्टच्या जस्ट या हायवेलाच पकडून सरळ आपल्याला जायचं आहे. सरळ गेलात की तुम्हाला तिथे एक कोळशाची एक छोटीशी खाण दिसणार आहे आणि त्या खाणीच्या जस्ट साईडलाच एंट्री आहे आतमध्ये जायला. तर चला मग आपण पुढे जाऊ. रस्ता इथून बघा इथे ही कोळशाची खाण आहे. या कोळशीच्या बघा ही कोळशी इथे सप्लाय होता इथून. जशी कोळशाची खाण संपते संपल्यानंतर इथे एक रस्ता जातो. हा बघा हाच रस्ता आहे तो हबला जाणार आहे. हा तो रस्ता आहे. तो डायरेक्टली इथे इंडस्ट्रियल एरिया आहे छोटासा. इथे पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे. तुम्ही ते पाणी वगैरे पिऊ शकता. आणि हा असा इथून असं जाणार बघा. हा सरळ रस्ता जातो. मी बाय वॉक चाललो आहे त्यामुळे थोडासा स्लोली दिसेल तुम्हाला. त्या आतमध्ये पूर्ण गोडाऊन आहेत. त्यावेळेस शेवटपर्यंत गोडाऊन आहेत. इथे पनवेल शहराचे महत्त्वाचे टेलिफोन नंबर वगैरे टाकलेले आहेत बघा. खूप जुनं असल्यामुळे त्यावेळेचे जे टेलिफोन नंबर असायचे M10L ते नंबर होते ते बघा. हे सगळे ट्रक वगैरे उभे असतात इथे बघा. हा डीमार्टचा मुलगा आहे एक बघा. हे डीमार्टची मुलं दिसतील तुम्हाला जे हिरव्या कपड्यामध्ये टी-शर्टमध्ये फिरतात ते बघा. हे बघा अशा पद्धतीचे. आणि इथून हा डीमार्टचा हब चालू होतो. हा डीमार्टचा हब आहे. हा डीमार्टचा हब आहे.